शिवाजी आता जरा आजच्या या आपल्या संवाद मंडळाचे अध्यक्ष वैराग भागातले आपले ज्येष्ठ सहकारी माननीय प्रकाशजी गुण ज्यांनी माझ्या नागेश अक्कलकोटे आपले शंकर देवकर वैबाई शेख त्याचबरोबर मयूर पुढे सहकारी उपस्थित सगळे माझ्या वयाचे ज्येष्ठ सहकारी आणि बाकीची सगळी तरुण मित्र आणि भगिनींनो पत्रकारांची जसं आपण लोकसभेला आपली निवडणुकीची भूमिका ठरवायची म्हणून सगळ्यात ज्येष्ठ आणि तरुण सहकार्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याच्या आधी मी 15-20 दिवस महिनाभर अनेकांची फोनवर बोलतो आणि कानुसार त्यांचाही घेत होतो. ते माझं मत विचारायचं, मी त्यांना माझं मत सांगायचं, त्यांचं मला सांगायचं आणि अशा चर्चेतून एक वेगळा माहोल तयार झाला. फोनच्या बाबतीत आमचे कमलाकर पाटील सर म्हणले तर तुम्ही लँडलाईनचा नंबर सुद्धा माझा त्यावेळेस उत्तर महाराष्ट्र मतदारसंघ होता. प्रत्येक गावाच्या सहकार्यांना माहित होतं. त्यावेळेस पहिला नंबर होता माझा 163, त्याचा झाला परत 363, तर 32-63, तर 32-32 आणि जेव्हापासून हे आलं त्यावेळेस पासून मी रात्री अपरात्री सुद्धा तरी झोपमोड होती किंवा कुणाची तरी करमणूक होती तेव्हा रुबाब वाढतो म्हणून त्याचा रुबाब वाढवा म्हणून मी त्याचा वाढवू शकतो. कारण केव्हा कुणावर काय प्रसंग येईल ते सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी उत्तम साधन आहे. जसं आणीबाणीच्या प्रसंगासाठी उत्तम साधन आहे तसं अनेकांचं करमणुकीचं पण साधन आहे. आपला दृष्टिकोन कसा त्या पद्धतीने यायचं बघावं. पण माझी सगळं जुनीच आहे. बोल काही वेळेस समजा माणूस आंबोलीला गेला असेल, थायलंडला गेला तर मी मिस कॉल करून फोन करतो माझ्या नंतरच्या म्हणजे त्यामुळे मी कुणाच्या टच मध्ये नाही असं नाही.
अनेक जण मला 5 वर्ष तरी आपण मधले 2.5 वर्ष होतो सत्तेवर, ती आपली सत्ता कोरोनामध्ये सगळ्यांना घेऊन देण्यात आणि एकमेकाला आधार देण्यात. त्याही वेळेस मी रोज 5-25 फोन करायचं. पुढचा बोलला तर सांगायचं, ते म्हणायचं का केला नाही, मी आहे जिवंत म्हणून केला. आपल्याला पण आहे ज्याला केला ते उचलला याचा अर्थ आहे विश्वास बघायचा. सगळ्यांनी ऋण घेण्याचं औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आपल्या इकडं अनेक ठिकाणी अन्नछत्र आपल्या सहकार्याने चालू. सामाजिक काम करण्याचा पाया मूळ कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारसरणीतून या महाराष्ट्रात निर्माण झाला. आता कैलासवासी बाळासाहेब ठाकरे पाहुण्याची 80% समाजकारण, उरलेले 20% राजकारण. ही अशी नेते मंडळी महाराष्ट्राची जी विचारसरणी आपल्याला दिली, त्याच्यापासून आपण कधीच कधी भारतात घेतलेले नाही. त्याच वाट्यावरून आपण सगळे पुढे आलो. लोकसभेला आपण वर्क फ्रॉम होम परिक्रमा केली. घरी बसून काम दाखवून म्हणते त्याला आपली टांग लावणं म्हणते काही भाषेत. असे काही जणांनी तसा पण प्रयोग करून पाहिला. काही आपल्यासारखे उघड मोकळे आज आलेले वगैरे आहे, सगळेच तसे उघड येऊ शकत नाही. अनेकांना कुठंतरी त्यांचं भोंगडं अडकलेलं असत. मी सुद्धा सांगत असतो, माझ्याबरोबर उघड येऊन कुठं काय अडकत असेल तर तुझं नुकसान होऊ नये. माझं अज्ञात अडकलेला हात काढून घेईल, मगच माझ्या मागवून तोपर्यंत जे काही करायचे ते तुझ्या मनात काय आहे ते कर. आणि लोकांनी दाखवून दिले. लोकसभेचा राग हा शेतकऱ्यांचा जसा होता तसा व्यापाऱ्यांचा सुद्धा होता, तसा कामगारांचा होता, तसा मजुरांचा होता. तसाच राग समाजातल्या असा एक जात सांगा, धर्म सांगा की कुणाचा यांच्यावर राग नाही. आणि आजही नाही अशी एकही जात धर्म नाही. पण त्रासच तेवढा दिला जाणार. आणि या 2 वर्षात तर त्रासाचा कळलेच झाला. आर्थिक बाबतीत असो, सामाजिक बाबतीत असो, घोषणाचा पाऊस तर ह्या पावसापेक्षा लोकसभा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार 31 निवडून आले, 30 परत आला आणि मग लाडकी बहीण आली. तोपर्यंत त्या बहिणी सावत्र होत्या, मारक्या होत्या. मग आता लाडक्या झाल्या, त्यावेळी मारक्यावर बहिणी प्रत्येकाची बहिणी लाडकी. आपली संस्कृती तर अशी आहे की आपली सख्खी असो नाहीतर मांडलेली असो, मांडलेली तर सख्खीपेक्षा जास्त संस्कृती आहे. तिला 1500 रुपये खुश करायला निघालेले लोकांना सगळं माहिती आहे. इकडे 1500 रुपये द्यायचे, तिला लागणार स्वयंपाकाचं तेल 30 रुपयाने वाढलं गेलं. 700 गेला वाढलाय. कालच एक व्यापारी त्याचा हा व्यवसाय ती सांगत होते.
इकडे लाडका भाऊजी मारायचा थोडंफार 1500 इकडे द्यायचं. बहिणींना काय करताय, भाऊजींना करताय. त्याच्यामुळं सामान्य जनता आता हुशार झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केला आपण. इतक्या वर्षानंतर राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कोणीही आनंदी राहिलेलं नाही. तरुण पिढी तर त्यांना रोजच्या रोज माझ्या पिढीपेक्षा जास्त माहिती गोळा करायची सवय. त्याच्यामुळे कोणीतरी फार मोठं प्रबोधन करावं, शांतून शिकवावं असं काही राहिलं नाही. सकाळी कुठलंही चॅनल लावलं तरी महाराज लोकांचं प्रबोधन चालू असतं. त्यामुळे कुठे देवळात जाऊन ऐकावं असं बी काही राहिलेलं नाही. अशी सगळी एक ज्याला सामाजिक जाणीव प्रगल्भ करायचं काम इतक्या वर्षात महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे लोक आता हुशार झाले. जशी लोकसभेची निवडणूक आपण जिद्दीनं लढवली, तसं या निवडणुकीचं सुद्धा काय करायचं म्हणून तुम्हाला बोलतो. मी काय कुठल्या पक्षाकडे तिकीट मागितलेलं नाही. कारण आता ते माझं वय राहिलेलं नाही तिकीटाच्या राहिलेलं. आता कुठलीही तिकीट ऑनलाईन मिळतात. याच्यामुळं आपण लढलोय उघडपणे महाविकास आघाडी. आणि त्यामुळं जो काही तिन्ही पक्षाचे नेते या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या संदर्भात जी जागा वाटपाचा निर्णय घेतली तो आपण सगळे आपल्याला मान्य करावा. कारण त्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की आता हे जुलमी सरकार तर मोठा शब्द नाही, सगळे पापी असतात असं त्यात काही चांगलं काम करणारे पण आणि त्यांची कुचंबना आहे. तर आपण आपल्या तालुक्यापुरते विचारतो की सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हा भस्मसूर झालेला आहे. तो गाडल्याशिवाय आता आपल्याला संपत्ती मिळवण्याचा एक ठराविक मार्ग असतो. कोणाचा उद्योग नाही, कोणाची शेती नाही, कोणाची कारखानदारी नाही, कोणाचा व्यापार नाही. त्याला एक मर्यादा असते. माझं ते माझं, तुझं ते माझं, ही प्रवृत्ती ज्यावेळी बनवते त्यावेळी कुठेतरी हाणून मारायला. आणि कुठल्याही जसं माप भरावं लागतं, 100 पापड झाल्यावर श्रीकृष्णाने सुदर्शन हवस वाढलेली आहे. कुठं तेव्हा प्रत्येक माणसाला असं वाटतं की कवा रात्रीत माझा उतारा त्याच्या नावावर होत पाहिजे. अशी परिस्थिती आहे डॉक्टर साहेब. आणि त्या गोष्टीला माणसं कंटाळले. मी काय माझं मोठेपण सांगत नाही. मी पण 8/45 8 निवडणुका लढवल्या नाही.
लाडू तुम्ही लाडवा म्हणलं तर नक्की होईल. पण कधी असा विचार आला नाही की आपल्या शेजारी हिंदी 5 एकर आहे, हिंदा 1 एकर आहे, हे जरा वरबडावं. नरसिंहच्या देशमुख मास्टर म्हणायचे आपले 52 आमदार, ते मार्केट कमिटीचे पहिले चेअरमन तिथपासून प्रकाश होते, भागवतराव होते, मुंडे दादा होते, शरद हरीश होते, कितीतरी लोकांनी चेअरमन म्हणून काम केलं. अगदी माझ्यापर्यंत. पण आज जे मार्केट यार्डाची अवस्था आणि परिस्थिती आहे, इतकी खालावलेली परिस्थिती या कोणाच्याही कारकिर्दीत कधीच नव्हती. या तालुक्याचा शेतमाल तिथं आल्यावर त्याचा मालक तो शेतकरी आहे, त्याच्या विक्रीचं काम अडचणी करायचं आणि खरेदीदारांनी चढाओढी लावून तो माल खरेदी करतो. तर या बार्शी तालुक्यात लक्ष्मी फुले ह्याच्या पुढे भाव जाऊ द्यायचा नाही म्हणून जर 2 स्वतःच चित्रपोट भरायला लागला तर बघायचं कोणी कुणाकडे. मुख्य माणूस जर अशा पद्धतीने वागत असेल, आम्ही उद्योगधंदे करून येतो, कुणी अडवलंय, पण लोकांच्या कोणचा हत्ता घास काढून घेणे प्रामाणिकपणे करा ना. मैदानात स्पर्धेच्या उतरा भाव बोलताना त्याच्यामुळं सगळीकडे मगाच्या बसत्यावर तुम्ही सांगितलं येडशीला डायरेक्ट आता क्षेत्रातून सोयाबीन शिकत जाते, तिकडं तुळजापूरला जाते. असली परिस्थिती कधीच आपल्यापैकी अनेक जण पदाधिकारी असताना कुठेही अशी बघायला मिळत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जिद्दीने जसं लोकसभेला खचून काम केलं, काही बघितलं नाही, ओमराजा निवडून आलाच पाहिजे असा चंद बांधला आणि प्रामाणिकपणे काम केलं. 5-5 बोकडे एका ठिकाणी होती, पण आपल्याला एक जण सुद्धा म्हणला नाही की आपल्या बोकडाचं काय असं कुणी विचारलं. मला अभिमान आहे, अनेक गावात म्हणजे जवळजवळ सगळीकडे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या ज्याची ज्याची ताकद आहे त्याच्याकडनं पैसे वर्गणी म्हणजे एकमेकांना अशी गोळा करून काम केलं. मग मी सांगितलं होतं बोकड काय बोकड 1 दिवसाचं कोणाचं तरी 2 वेळेस अंदाज खाल्लं झालं, एकच जायचं ना. आणि आता येत असलं तर का खाऊ नये, हा पण भाग आहे. आणि ते आपल्याच पैशाचं आहे, लूट आपलीच झालेली आहे. पैशाची प्रलोभन असो नाही तर जेवणावळीची असो, तो जो खर्च होणार आहे त्या बार्शी तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची लूट केलेली आहे आणि त्या लुटीची लूट करायचं आपल्याला पुरेपूर माहिती झाली. त्याच्यामुळे त्याच्यातही काही मागं पुढं बघायचं कारण नाही. पण आपला उद्देश हे जुलमी वर्तणूक ही कायमची
करण्यासाठी आणि येणाऱ्या 25 वर्षाच्या पिढीच्या भवितव्यासाठी वार्षिक आरोग्यासाठी विधानसभेची निवडणूक महत्वाची. मी 75 डॉक्टरांशीच्या घरात पुढे गेलेले, माझ्या मागण्या असलेले 10 वर्ष मी 60ला आलेले. आज जे आपण सांगायचंय की आपल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी तिला एक शिस्त, तिला एक दृष्टिकोन, एक वेगळा वाटेनं जाण्याची मार्गदर्शनासाठी या निवडणुकीचं महत्व हा आपल्या सर्वांना असलं पाहिजे. त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपापल्या परीनं जगायला पाहिजे. अजून चिन्ह मला म्हणजे असं आता बदललं चिन्ह आमचे डॉक्टर साहेब नाराज. सगळ्यांच्या त्यावेळेच्या भावनामुळे घेतलं. मी काय माझ्या मनाने केलं असं असं अनेक वेळा झालं. माझ्या मनाने कधी केलं. आता आघाडीचं जे धोरण ठरेल त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. मला कोणी अमकच घ्या तमकच घ्या असं कोणी काही सांगितलेलं नाही. मला विचारणा झाल्यावर मी म्हणतो तुम्ही एकत्र बसणार आहे, तुम्हाला योग्य वाटेल तर निर्णय घ्या, तो स्वीकारायला आणि त्याप्रमाणे वागायला मी तयार आहे. आणि माझे सहकारी सुद्धा त्याच पद्धतीने पुढे जायला तयार आहे. हे वरिष्ठांना मी सांगून द्या. कसं आहे तुझी का आपल्या घरात ठेवले पण राजे ऐका तुतारीवाले, हातवाले, मशालवाले सगळे तिकडे एका ठिकाणी आहे. त्यांच्या बोलण्याचं त्यांच्या चर्चेतनं जे काही आता त्यांचा खल चालू आहे तुतारीवाल्यांना वाटलं मी बरं आहे, मशालवाल्यांना वाटलं मी आहे, मशालीकडेच आहे. उद्या हातवाले म्हणले तुम्ही बाजूला व्हा, दोघं त्याला हात देऊ, तो हात हातात घ्यायला आता आपला काही चॉईस पीस काय नाही तिथं. आपल्याला चॉईस आपला काही चॉईस नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या चॉईसवर असंच आहे आपल्या आधी व्हायचं आणि बदल तर मुळीच व्हायचं. त्यामुळं जे होईल ते स्वीकारून आपल्याला वाटचाल करायची. आणि आपलं उद्दिष्ट एकच की ह्या प्रवृत्तीचा नायनाट झाला. एक प्रकार मी शांतता का म्हणतो, मला राजकारणासाठी कोणाची लेकरं बोली द्यायची नाही. म्हणून मी शांतता राहणार. भांडण करायला सांगा 2 मिनिटं लागत नाही का. आणि आपले कार्यकर्ते ते आक्रमक आहेत. त्यांना नाही आपण वडला का सगळा
तर बेभानपणे काय होईल सांगता येईल ह्याची जाणीव मला नाही. आणि म्हणून मी प्रत्येकाला शांततेच्या संयमाच्या मार्गाने जाऊन सांगतो. भांडण करायला काही वेळ लागत नाही. त्याचे रिफ्लेक्शन, त्याचे परिणाम परत 10 वर्ष कोण केलेल्या माणसांना काही तिथे जावं लागलं. किशनराव आबाच्या निवडणुकीत मी प्रचार प्रमुख होतो. ते निवडून आले. त्यावेळीच्या ज्या भांडण तंटे झाले वापसी शहरात, त्याचा कार्यकर्त्यांचा त्या भांडणात सापडलेल्या मी वकील म्हणून 5 वर्ष माझ्या खासदार तिकीट लावून हा माझा वैयक्तिक अनुभव. मी फारस 6 महिने लक्ष देतं परत तुम्ही केलं. कारण नसताना आता शिकलेली मुलं आहेत, शिकायला नाही. त्यांना कुठेतरी संधी असते त्यावेळेस त्यांच्या पोलीस केसमध्ये त्यांचं रेकॉर्ड खराब निघून नोकरीवर परिणाम होणे, सगळ्या दृष्टिकोन घेऊन आपण काळजी काय करतो काय करतो. तरुण पिढीची काळजी करायची हीच काळजी करायची दिवस. मला सांगता येत नाही का तुझं काय काम नाही ना काय दिवस धंदा अंगोचा पुढचा किती वेळ लागतो माणूस, वेळ लागतो का? आता आठवडे पण केलं ना शांत ही वेळ लागत नाही. बिघडवायला वेळ लागत नसतो, सुधारवायला वेळ लागत, वाईट करायला वेळ लागत नाही, चांगलं करायला वेळ. एखाद्याला उमेदवाराला पाहण्याला कष्ट कमी असते, निवडून आणायला ते कष्ट आता आपल्याला हे घ्यायचे. हे सांगण्यासाठी हा सगळ्यांचा तुमचा आमचा संवाद करावा लागले. तुमच्या मनातला आणि माझ्या मनातलं हा सूर एक झाला तर ही गाडी सुराला लागेल याच्यासाठी याचा वन करायचा. तुम्ही आला पाऊस असताना दिसत आहे. आमच्या विजयबाबू तिथं कार्तिक एकूण अजून खणखणीतपणे आलेला आहे. कुठे बाबू अशा अनेक जण दिसत आले काम आहे आणि त्यांच्या सोयाबीनची काढणी चालू तरी सुद्धा एवढ्या संख्येने सगळे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आला. खूप आनंद वाटला की आपल्या सगळ्यांच्या मनात जी भावना आहे उत्स्फूर्तपणा, तो उत्स्फूर्तपणा या विधानसभेच्या मतदानापर्यंत आपण कायम ठेवावा ही एक विनंती करतो. मध्ये जाणाऱ्या मार्केट कमिटीचा उद्यापासून फॉर्म भरायचा कार्यक्रम सरकारनं लावला. मध्ये लावला काही आल्या, त्याच्यावर ऑब्जेक्शन फायनल यादी झाली, त्याच्यावर परत स्टे दिला. आता जर आचारसंहिता लागली एखाद्या वेळेस परत एकदा थांबवली आणि मग माझी अशी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे मेजॉरिटी सोसायटी आहे ग्रामपंचायती न बांधता न गोळ्या करता आपण जे कोणी इच्छुक असतील त्यांनी फॉर्म करून ठेवायला हरकत नाही. बरोबर आहे फॉर्म करून आज ठेवायला हरकत नाही. मला तर ग्रामपंचायत मतदारसंघात
4 आणि इथला 11 अशा जागा 15 जागा आहेत. तर ते आम्हाला ते वेगळं व्यापाऱ्यात 2 आहेत, आम्हाला 16 1 आहे, कसं करणारे मेंबर गाडी मेंबर. तर ते फॉर्म करून अफसर चर्चा करा. चर्चेत काही नाही फलनिष्पत्ती झाली तर निर्णय आमच्यावर सोपवा, ते नाराज न होता सोपवा. आपण पण भाग आहे त्याच्यामुळं फारसं काही नाही. आणि असं काही नाही, महाराष्ट्रात सत्ता बदल होणार आहे. आणि त्यामुळं जिथं जिथं सत्तेचा आधार घेऊन आचारसंस्था बळकवलेल्या आहेत, सत्ता बदलल्यावर तिथली सुद्धा सत्ता आपण ठेवणार नाही. त्यावर फार फरक पडत. एका आदेशात सरकार केलं, कारण कारभारच कसं केलं, कारभारच त्याचा करून ठेवायला म्हणलं किती लागतं ऑडिटमध्ये. हो, आम्ही काम न करता आमच्यावर भर झाली 105 काही भ्रष्टाचाराचा केलं सांगायला हरकत नाही. आज त्या आमच्या तात्यावर केलं, त्यानं म्हणलं हे जर दुरुस्ती नाही झाली तर बार्शीमध्ये 15 ते 20 हजाराचा मोर्चा मला काढावा लागेल. आणि ही आपली कोणाचं तरी ऐकून खोटे नाव घालायची पद्धत या तालुक्यात या प्रवृत्तीमुळे निर्माण झाली. 2004च्या निवडणुकीत सुद्धा सुधीर चोपर, योगेश चोपर, बार्शी भांडणला भांडण म्हणजे अशी काय ऐकून मराठाला अशी झालं. भांडण म्हणजे नाना वगैरे पोचेपर्यंत तिथं पळून गेलेले होते. पण 307ची असाच कोणाचा तरी आधार घेऊन दाखल म्हणजे काय अर्थ ना. आमच्या बापाने मला वकील त्याच्यासाठी काय करायचं. मी नंतर बोलते आपण दोघं मध्ये पाटील नाही, माझा मूळ जाईल दुसरं बोलायचं. तुमचे प्रश्न खूप छान असतात, खूप इंटरेस्टिंग असतात, विचार करण्यासारखे असतात. पण आपण दोघं बसलो असतो सध्या लावत चालला आहे. तर ते अशा पद्धतीनं कुठंतरी अमका जर राहिली मग कुठल्या तरी खोट्या काहीतरी करायचं, आमचं करायचं. एक निवडणूक चारची अशी डोक्याला न झालेल्या जखमेची पट्टी बांधून घेतली. न झालेल्या जखमेची बार्शीकर विसरलेले नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा चूक लक्षात आली बार्शीकरांना, त्याच्यानंतरची निवडणूक मी 5,200 कायदे 11% एवढ्याने हारलो. तर त्याच्यात जसं 5 वर्षात बँकेचं पूर्वी दामदुप्पट राहिलं तसं 10,000 असं काय सगळी जनता त्यांची. त्यामुळं लोकांना सातत्यानं आपण या प्रवृत्तीविरुद्ध लढतोय याच्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, जागृत ठेवलं पाहिजे. रात्र यायचे पण पुढचे दिवस आपले एवढं लक्षात ठेवा. पुढचे दिवस त्यासाठी सतत जागृत राहिलं पाहिजे. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा